MSF ट्रेनिंगसाठी लागणारे पोलीस व्हेरिफिकेशन म्हणजेच चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हे कशा पद्धतीने काढायचा व त्यास लागणारे डॉक्युमेंट्स काय काय असणार आहेत व कालावधी पण किती लागू शकतो याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तर पाहू शकता पोलीस व्हेरिफिकेशन हे मित्रांनो तुम्ही तुमच्या जवळील कोणत्याही नेट कॅफेमध्ये काढू शकता किंवा स्वतः सुद्धा ऑनलाइन डॉक्युमेंट्स अपलोड करून संबंधित वेबसाईटवरती तुम्ही आवश्यक ती माहिती भरून काढू शकता। त्यामध्ये तुम्हाला लागणारे डॉक्युमेंट्स आहेत शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, बँक पासबुक किंवा लाईट बिल यामधील कोणतेही 2 डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतील। त्यानंतर तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करावा लागेल। तर त्यासोबतच पाहू शकता कंपनी लेटर्समध्ये तुम्ही तुमचे MSF ने प्रसिद्ध केलेले चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र अपलोड करू शकता। हा फॉर्म तुम्ही अपलोड करू शकता। त्या पत्रामध्ये तुम्ही तुमचे नाव, तुम्ही ज्या ठिकाणी रहिवासी आहात ते ठिकाण, कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे, त्या शहराचे नाव, संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित वाचून तेथे भरायची आहे। सर्व फॉर्म भरल्यानंतर ऑनलाइन माहिती सुद्धा भरतेवेळेस तुम्हाला तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल्स भरायचे आहे। संबंधित फॉर्मवर दिलेल्याप्रमाणेच तुम्ही कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येता ते पण तुम्हाला भरायचं आहे व त्यासोबतच तेथे कंपनी ॲड्रेस देखील टाकावा लागतो। कंपनी ॲड्रेसच्या ठिकाणी तुम्ही MSF ऑफिसचा ॲड्रेस टाकू शकता किंवा संबंधित स्क्रीनवरती दिसत आहे ते पण तुम्ही पत्ता भरू शकता। संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला 123 रुपयाची ही ऑनलाइन पेमेंट भरावी लागतात व त्यासोबतच लागणारा एक्स्ट्रा खर्च तुम्ही फॉर्म भरायचे पैसे धरून टोटल खर्च हे 250 ते 300 रुपये सुद्धा लागू शकतात। 250 ते 300 रुपयेपर्यंत तुम्हाला खर्च लागू शकतो पोलीस व्हेरिफिकेशन काढण्यासाठी। तर फॉर्म भरणं झाल्यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती चेकअप करायची आहे, सर्व संपूर्ण माहिती व्यवस्थित पाहून घ्यायची आहे। फॉर्म भरणं झाल्यानंतर तुम्हाला 2 प्रिंट दिले जातात। त्यामध्ये पहिली प्रिंटवर तुम्हाला तुमची पर्सनल माहिती व तुमचा फोटो इतर माहिती असतो ते तुम्हाला पाहून घेऊन चेकअप करून घ्यायचं आहे। संपूर्ण पाहिल्यानंतर दुसऱ्या पेजवर तुम्हाला ऑनलाइन पेमेंट केलेली पावती दिसेल, ते पण तुम्हाला प्रिंटच करायची आहे। या 2 पेजच्या प्रिंट काढून सोबत ठेवायच्या आहेत, कारण तुमच्यावर कोणता गुन्हा दाखल आहे का नाही हे पाहण्यासाठी भरपूर कालावधी लागू शकतो। त्यासाठी ट्रेनिंगला जाते वेळेस कोणतीही अडचण येऊ नये म्हणून हे 2 प्रिंट तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता। हे प्रिंट ट्रेनिंग सेंटरवरती दिले तरी चालेल, तुम्हाला काही अडचण येणार नाही। पोलीस व्हेरिफिकेशन येण्यासाठी भरपूर कालावधी लागू शकतो, त्यामुळे संबंधित पावती दाखवली तरी तुम्हाला तिथे ट्रेनिंगला हजर करून घेतात। अशा प्रकारे MSF ट्रेनिंगसाठी लागणारे पोलीस व्हेरिफिकेशन म्हणजेच चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र काढले जाते। तर पाहू शकता मित्रांनो, त्याचबरोबर MSF बद्दल अधिक माहितीसाठी संबंधित व्हिडिओ पाहू शकता। अशाच प्रकारे MSF बद्दल संपूर्ण अपडेट लवकरात लवकर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व ऑल नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा, जेणेकरून कोणतेही MSF बद्दल अपडेट येतात सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अपडेटसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।